महाराष्ट्र सरकार के पूर्व मंत्री और प्रहार जनशक्ति पार्टी के संस्थापक बच्चू कडू के कार्यकर्ताओं और किसानों ने मंगलवार रात से नागपुर शहर की सीमा पर जाम लगा दिया है। हजारों की संख्या में किसान अपनी मांगों को लेकर मलाहेलगार मोर्चा निकाल रहे हैं। आंदोलन की अगुवाई करते हुए बच्चू स्वयं ट्रैक्टर चलाकर किसानों के साथ नागपुर पहुंचे हैं। किसानों की क्या है मांग? बच्चू कडू की प्रमुख मांगों में महाराष्ट्र के किसानों की संपूर्ण कर्ज माफी, भारी बारिश से फसल को हुए नुकसान का मुआवजा, राज्य के दिव्यांग नागरिकों को 6,000 प्रतिमाह और किसानों की फसल को हमी भाव यानी एमएसपी दिए जाने की मांगे शामिल है। इन मुद्दों को लेकर आंदोलन चलाया जा रहा है। 29 अक्टूबर को आंदोलन के दूसरे दिन भी बच्चू के कार्यकर्ता सुबह से ही आक्रामक दिखे। कार्यकर्ताओं ने नागपुर हैदराबाद हाईवे को पूरी तरह से जाम कर दिया है, जिससे लगभग 30 किलोमीटर तक ट्रैफिक की स्थिति बन गई है। कार, दो पहिया वाहन सभी लंबी कतार में फंसे दिखाई दे रहे हैं। उसके अलावा कार्यकर्ताओं ने छोटी सड़कों को भी जाम करना शुरू कर दिया है। अपनी मांगों को लेकर सड़क पर किसान डटे हुए हैं। कोर्टाचा आदेश आलेला आहे आणि त्याच्यात म्हटलं आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र ना बातमी कुठली होती? टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. ते बातमी वाचून न्यायालयानं त्याचा विचार केला, काय नुकसान होतं, कशा प्रकारचा त्रास लोकांना होत आहे. न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही, पण रोज 12 आत्महत्या होते त्याच्या बातम्या ते न्यायालयाने एकही आदेश आतापर्यंत काढला नाही. रोज आमचा शेतकरी मरतोय. म्हणजे न्यायालयाकडून आम्हाला या अपेक्षा होत्या
इथं मरणाऱ्या शेतकऱ्याच्या एकंदरीत बातम्यावरून एकही न्यायालयानं एकही आदेश काढावा नाही आणि त्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो तर एका दिवसात आदेश न्यायालय काढतं कसं याचाही खऱ्या अर्थानं आता चिंतन मंथन केलं पाहिजे. त्याचा तर प्रोटोकॉल आहे का न्यायालयाच्या बाबतीत आपण काही बोलू नये. पण दिवसांदिवस हा प्रकार जर वाढतच चालला तर मला वाटतं लोकशाहीच आता घातक ठरेल की काय अशा प्रकारची व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर हे अतिशय वाईट आहे. एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं निर्णय घेतं आम्ही ते सगळं मानायला तयार आहे. पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही मनात तिथून जायला तयार आहे पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागेल. आम्ही इथून हटायला तयार आहोत. आमची व्यवस्था जेलात आपण करावी. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जेलभरो आंदोलन करायला तयार आहे किंवा इथून हटायला तयार आहे पण पोलिसांनी आम्हाला इथून कोर्ट न्याय आमच्या जेलात नेण्याची व्यवस्था करावी. बरोबर आहे ना. जेवढी ताकद आहे तेवढी वापरा. आम्ही हात वरते करून सरेंडर हो कोर्टात ताब्यात व्हायला तयार आहे. तुम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करा मी करतो पण व्यवस्था जेलात करावी लागेल. बरोबर करावी. म्हणून आता आपण पोलिसांची वाट पाहू. पोलिसांची वाट पाहून त्याचं आपल्याला घेण्याची काय व्यवस्था करते कारण कोणाकडून घाणं नाही आहे. आम्ही इथं थांबाची आमची मानसिकता नाही. न्यायालयाचा अपमान आम्ही करू इच्छित नाही परंतु आता इथल्या सगळ्या व्यवस्था इथून आम्हाला कुठं न्यायचं आहे ती पोलिसांची जबाबदारी आहे. ती पोलिसांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी. प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणा त्या गाडीत बसायला तयार आहे तुम्ही ते व्यवस्था करावी. बरोबर आहे. आता राजीव शेट्टी 2 शब्द बोला. या ठिकाणी बरोबर 6:02 कमी असताना पोलिसांनी हा आदेश आणून दिलेला आहे. 6:02 5:58 आपल्याला आदेश मिळालेला आहे आणि सांगितलेलं आहे की 6 वाजायच्या आत रस्ता रिकामा करा. आदेश आणून देणाऱ्याला इंग्रजांनी काढलंय की आदेश देणाऱ्याला इंग्रजांनी काढलंय मला काही कळालेलं नाही. नेमकं कोणी कुणाला काढते काही कळालं नाही. कारण प्रभातखबर.com विश्वास वही रफ्तार नहीं.